हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. वीर सिंघानियाजी देव सिंघानिया फक्त त्या लोकांचाच आदर करतो जे त्याचे स्वतःचे आहेत आणि जे आदरास पात्र आहेत. पण ना तुमचं कुटुंब माझं आहे, ना तुम्ही माझ्या आदरास पात्र आहात. तुमच्यासमोर तुमचे मोठे उभे आहेत आणि तुम्ही त्यांच्याशीच उद्धटपणे वागत आहात. त्यांच्यासमोरच स्वतःचा अहंकार दाखवत आहात. आम्ही इथे काही वेगळाच विचार करून आलो होतो, पण तुम्ही आधीच आमची मान खाली घालायला लावली होती आणि आज उरलेली कसरही पूर्ण केली. इतक्यात देवने डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहताच त्याच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. तो शांतपणे आपल्या वडिलांकडे पाहत म्हणाला, हॅलो मिस्टर वीर सिंघानिया, कसे आहात? मी तर विचार करत होतो आज तुम्ही सगळे इतके शांत का आहात. पण सॉरी वीर सिंघानियाजी, देव सिंघानिया फक्त त्या लोकांचाच आदर करतो जे त्याचे स्वतःचे आहेत आणि जे आदरास पात्र आहे. तुमचं कुटुंब माझं नाही आणि तुम्हीही माझ्या आदरास पात्र नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ना मी तुम्हाला ओळखतो ना तुम्ही मला ओळखता. पण मग तुम्ही कसं म्हणू शकता की मी माझ्या कुटुंबाचा आदर करत नाही? कान उघडे ठेवून ऐका. माझं फक्त 2 कुटुंबावर प्रेम आहे. पहिलं म्हणजे माझं स्वतःचं कुटुंब, ज्यांच्यात माझा जीव आहे, आणि दुसरं म्हणजे माझं सासर. जर तुम्ही यापैकी कोणाकडेही वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या मर्यादा विसरेन, कारण मी माझ्या दोन्ही कुटुंबाचा मनापासून आदर करतो. देव आपलं बोलणं पूर्ण करून पुढे काही बोलणार इतक्यात त्याच्या कानावर पुन्हा हंसराजजींचा आवाज पडला. ते म्हणाले, देव सिंघानिया, तुला जे योग्य वाटतं ते कर, पण आमचं एक लक्षात ठेव. तुझं लग्न आयुष्यात फक्त एका मुलीशी होईल. तू मान्य कर किंवा नको करूस, पण तुझं लग्न फक्त सनया सूर्यवंशीशीच होणार, कारण तुझ्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. हंसराजजींचं एवढंच बोलणं झालं आणि देवचा राग मर्यादेपलीकडे गेला. तो सोफ्यावर बसल्या बसल्या समोरच्या काचेच्या टेबलावर जोरदार लाथ मारतो. त्या एका लाथेने संपूर्ण काचेचं टेबल हजारो तुकड्यांमध्ये विखुरलं. हे दृश्य पाहून देवच्या आईच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली, कारण त्यांनी देवचा राग याआधीही पाहिला होता. त्याला राग आला की त्याला स्वतःच्या आजूबाजूचं भान राहत नसे. आजही तसंच झालं होतं. एका लाथेने त्याने संपूर्ण टेबल उद्ध्वस्त केलं होतं. देवला अशा अवस्थेत पाहताच आदित्य त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, तुला आधीपासून माहिती होतं की मी तानियावर प्रेम करतो, म्हणूनच तू मुद्दाम तिच्याशी लग्न केलंस. आदित्यच्या तोंडून तानियाचं नाव ऐकताच देवच्या डोळ्यात संतापाची ज्वाला भडकली. तो क्षणार्धात आदित्यची मान पकडून त्याला मागे ढकलत भिंतीवर आपटतो आणि संतापाने म्हणतो, तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या पत्नीचं नाव तुझ्या घाणेरड्या जिभेवर आणायची? बहुतेक त्या पार्टीत मी तुला दिलेला मार तू विसरलास. त्या दिवशी मी तुला जिवंत सोडलं होतं, कारण तुझ्यासारख्या माणसाला मारून मला माझे हात घाण करायचे नव्हते. पण आज तू माझ्या हातून वाचणार नाहीस. ज्या कुटुंबाच्या जोरावर तू उड्या मारतो आहेस ना, तेही आज तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाहीत. हे बोलताच देवची पकड आदित्यच्या मानेवर आणखी घट्ट झाली. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार तो प्रसंग फिरू लागला जेव्हा आदित्यने तानियावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. जर देव योग्य वेळी तिथे पोहोचला नसता तर कदाचित आदित्यने तानियाची अब्रू लुटली असती. देवला सर्व काही सहन झालं असतं, पण आपल्या पत्नीचं नाव दुसऱ्या पुरुषाच्या तोंडून ऐकणं त्याला अजिबात मान्य नव्हतं. रागाच्या भरात त्याने आदित्यच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा मारला.
त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर पुन्हा त्याची मान पकडून त्याचं डोकं जोरात भिंतीवर आपटलं. वेदनेने आदित्यची किंकाळी संपूर्ण खोलीत घुमली. देव दात ओठ खात म्हणाला, तुला काय वाटलं? देव सिंघानिया असाच बनला आहे. तू फक्त शांत सरळ स्वभावाचा देव पाहिला आहेस, पण डेव्हिल सिंघानिया अजून पाहिलाच नाहीस. तो आपल्या शत्रूंना अत्यंत निर्दयपणे संपवतो. इतकं बोलून त्याने आदित्यच्या गुडघ्यावर जोरदार लाथ मारली. वेदनेने आदित्य खाली कोसळला. देवने त्याच्या हातावर पाय ठेवला. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा ती रात्र उभी राहिली, जेव्हा आदित्य तानियावर जबरदस्ती करत होता. जर तो वेळेवर पोहोचला नसता तर आज सर्व काही संपलं असतं. सिंघानिया कुटुंबाने देवला आदित्यला इतक्या निर्दयपणे मारताना पाहिलं आणि त्याला थांबवण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच देवचे बॉडीगार्ड खोलीत आले आणि त्यांनी सर्वांना थांबवलं. सिंघानिया कुटुंबासमोर आधीच काही लोक भक्कम भिंतीसारखे उभे राहिले होते. ती भिंत ओलांडणं इतकं सोपं नव्हतं. देवच्या बॉडीगार्डशी वाद घालणं किंवा त्यांच्याशी भांडण करणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं होतं. जेव्हा त्या लोकांनी आपल्यासमोर देवचे बॉडीगार्ड्स पाहिले तेव्हा ते रागाने मुठी आवळून तिथेच उभे राहिले. अरुण सिंघानियाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. आदित्यला मार खाताना पाहून त्याला समाधान वाटत होतं, पण त्याने लगेच आपले भाव लपवून घेतले. सनयाची आधीच खूप बदनामी झाली होती, त्यामुळे ती आता काहीतरी मोठे करण्याचा विचार करू लागली होती. तिच्या मनात तानियाबद्दल इतका द्वेष भरला होता की ती कोणत्याही थराला जाऊ शकत होती. सर्वजण ओरडत होते, देव आदित्यला सोडून दे, त्याला सोड. पण देव आदित्यला सोडणार नव्हता. त्याचा राग आता इतका वाढला होता की तो आदित्यचा जीव घ्यायलाच तयार झाला होता. तो आदित्यजवळ गुडघ्यावर बसला आणि त्याचा जबडा आपल्या हातात घट्ट पकडला. दात आवळत तो म्हणाला, याच हाताने तू माझ्या तानियाला स्पर्श केला होता ना? देवचे शब्द ऐकून सगळेच अवाक झाले, कारण मनालीतील त्या पार्टीमध्ये आदित्यने तानियासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता याची कुणालाही कल्पना नव्हती. देव पुन्हा म्हणाला, तू माझ्या तानियाच्या सन्मानावर हात टाकला होतास. आता मी तुला पुन्हा कोणत्याही मुलीच्या आयुष्याशी खेळण्याच्या लायकीचं ठेवणार नाही. हे बोलून तो पुन्हा उभा राहिला. त्याच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता. आदित्य भीतीने थरथरत होता. तो देवसमोर हात जोडून विनवण्या करू लागला, देव मला माफ कर, कृपा करून मला सोडून दे, मी तुझी भीक मागतो. आजपासून मी कधीही कोणत्याही मुलीच्या आयुष्याशी खेळणार नाही. मला एक संधी दे. पण देववर त्याच्या शब्दांचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्याने आदित्यच्या पोटात जोरदार लाथ मारली. वेदनेने आदित्यची किंकाळी बाहेर पडली आणि तो तडफडू लागला. यानंतर देवने आपला एक हात पुढे केला. त्याचा इशारा समजताच कार्तिक लगेच पुढे आला आणि त्याच्या हातावर एक खंजीर ठेवला. तोच खंजीर होता ज्याने यापूर्वी मॅक्सचा जीव घेतला होता. देवच्या हातात खंजीर पाहताच उपस्थित सर्वांच्या छातीत धडधड वाढली. काही क्षणांसाठी तर सगळ्यांचे श्वासच थांबले. देवने कार्तिककडून खंजीर घेतला आणि पुन्हा गुडघ्यावर बसला. तो खंजीर हळूहळू आपल्या बोटांमध्ये फिरवू लागला. त्याच्या सभोवतालचे वातावरण इतके भयावह झाले होते की जणू स्वतः यमराजच पृथ्वीवर अवतरले होते. आदित्यने देवच्या हातात खंजीर पाहिला आणि तो स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला. प्लीज देव, आपण भाऊ आहोत, मला सोडून दे, मी तुझी भीक मागतो. मी शपथ घेतो की आज नंतर कोणत्याही मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. कृपा करून मला जाऊ दे. तो पुढे म्हणाला, दादाजी, मॉम, दादी,
कृपया याला समजवा ना, याला सांगा की मला सोडून द्यावं. पण देवच्या मनावर त्याच्या कोणत्याही शब्दांचा परिणाम होत नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त तानियासाठीचा संताप आणि आदित्यला शिक्षा देण्याचा निर्धार दिसत होता. हंसराजजी देखील गंभीर चेहऱ्याने हे सर्व पाहत उभे होते. देव त्याला सोड, त्याने चूक केली आहे, पण त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळेल. सगळेजण मोठ्याने ओरडत होते, देव आदित्यला सोड. पण कोणालाही आदित्यला देवच्या तावडीतून सोडवता येत नव्हते, कारण देवने त्याच्या पोटावर एक धारदार कट्यार रोखून धरली होती. देव हळूहळू ती कट्यार आदित्यच्या हातांकडे नेत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. वेड्यासारखा हसत म्हणाला, याच हातांनी माझ्या तानियाला स्पर्श केला होतास ना? याच हातांनी तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला होता आणि याच हातांनी तिच्या सन्मानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला होतास ना? जर हेच हात कायमचे निकामे झाले तर? देवच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच तिथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. त्याचा आवाज इतका भयानक होता की प्रत्येकाच्या मनात भीती दाटून आली. क्षणात देवने आदित्यचा हात घट्ट पकडला आणि ती कट्यार हळूहळू त्याच्या तळहाताजवळ नेली. कट्यारीचा स्पर्श होताच आदित्यच्या तोंडून भीषण किंकाळी बाहेर पडली, कारण पुढच्या क्षणी देवने ती कट्यार आदित्यच्या तळहातात जोरात खुपसली होती. त्याच्या हातातून रक्ताची धार वाहू लागली. तळहाताला मोठं छिद्र पडलं होतं. वेदनेने आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण या सगळ्याचा देववर काहीच परिणाम होत नव्हता. त्या क्षणी तो पूर्णपणे संतापाच्या भरात होता. तो काय करत आहे याचंही त्याला भान उरलं नव्हतं. तिथे उपस्थित प्रत्येकजण भीतीने थरथरत होता. साधा शांत आणि संयमी दिसणारा देव इतका निर्दयी असू शकतो याची कुणी कल्पनाही केली नव्हती. गेली 7 वर्ष त्याने स्वतःच्या मनातील हा क्रूर चेहरा जगापासून लपवून ठेवला होता. 7 वर्षांच्या अथक संघर्षानंतर त्याने स्वतःला इतकं कठोर बनवलं होतं, पण आज त्यांचं हे रूप पाहून प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड भीती निर्माण झाली होती. कुणीही त्याच्या विरोधात जाण्याची हिंमत करत नव्हतं. देव वेड्यासारखा ओरडत म्हणत होता, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या जीवाला माझ्यापासून दूर करण्याचा विचार करण्याची? बोल, तुझी हिंमत कशी झाली तानियाकडे वाईट नजरेने पाहण्याची? तिच्यावर हात टाकण्याची हिंमत कशी झाली? या हातांनी तू किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस माहीत आहे तुला? तुझ्यामुळे कितीतरी निष्पाप मुलींनी आत्महत्या केल्या, तरी सुद्धा तू कधीच सुधारला नाहीस. इतकं बोलून देवने आदित्यच्या दुसऱ्या हातावरही कट्यारीने जोरदार वार केला. त्यानंतर त्याने त्याच्या मांडीतही कट्यार खुपसली. यानंतर देवने ती रक्ताने माखलेली कट्यार कार्तिकच्या दिशेने फेकून दिली आणि शांतपणे उभा राहिला. पुढच्या क्षणी त्याने आपल्या कमरेला अडकवलेली पिस्तूल बाहेर काढली. ते पाहताच उपस्थित प्रत्येकाचा जीव घशात आला. देवने पिस्तूल लोड केली आणि थेट आदित्यच्या छातीकडे रोखली. क्षणाचाही विलंब न करता त्याने ट्रिगर दाबला. पण त्याच वेळी कोणीतरी धावत येऊन देवचा हात पकडला आणि पिस्तुलाची दिशा छताकडे वळवली. त्यामुळे गोळी वरच्या दिशेने जाऊन लागली. आपला नेम चुकल्यामुळे देव संतापाने पेटून उठला. त्याने रागाने मागे वळून ओरडत म्हटलं, माझ्या आड येण्याची हिंमत कशी झाली तुझी? पण समोरची व्यक्ती दिसताच त्याचे शब्द अर्धवटच थांबले. त्याचा श्वास क्षणभर थांबला, कारण त्याच्या समोर उभं होतं ते कुणी दुसरं नव्हतं. तानिया तिथे उभी होती. देवचा तो रौद्र अवतार पाहून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण देवने क्षणाचाही विलंब न करता तानियाचा हात पकडला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. पुढच्या क्षणी तो तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला,
सॉरी स्वीटहार्ट, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. पण तानिया काहीच बोलली नाही. तिने शांतपणे आपला हात देवच्या पाठीवर ठेवला आणि त्याच्या पाठीवरून अलगद हात फिरवू लागली, जेणेकरून त्याचा राग शांत व्हावा. तिने याआधीही देवचा राग पाहिला होता, पण तो इतका अनावर होईल याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. जेव्हा तिला जाणवलं की देव अजूनही पूर्णपणे शांत झालेला नाही, तेव्हा तिने त्याच्या मिठीतून हलकेच चेहरा वर केला. दोन्ही हातांनी त्याचा चेहरा अलगद धरला आणि आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. डोळे मिटून तिने त्याला प्रेमाने दीर्घ चुंबन दिलं. देवला आपल्या ओठांवर तानियाचा स्पर्श जाणवताच त्याचा राग हळूहळू शांत होऊ लागला. त्यानेही डोळे मिटले, तिचे हात घट्ट पकडले आणि तिच्या चुंबनाला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतसा देवचा राग पूर्णपणे विरघळून गेला. काही क्षणांनी त्याने तिच्या ओठांवर हलकेच चुंबन घेतलं आणि तिच्या कपाळाला आपले कपाळ टेकवत दीर्घ श्वास घेऊ लागला. त्या दोघांना आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांचे काहीही भान राहिले नव्हते. तानियाने देवकडे पाहून हलकेच हसत म्हटलं, शांत व्हा हबी, तुम्ही रागात अजिबात चांगले दिसत नाहीत. तिच्या तोंडून हबी हा शब्द ऐकताच देवच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला. त्याने आनंदाने तिला पुन्हा घट्ट मिठी मारली. तानियाही त्याची ती निरागस प्रतिक्रिया पाहून हसली. तिला समजलं होतं की तिच्या तोंडून आलेला तो एकच शब्द देवसाठी किती मौल्यवान होता. देवला आयुष्यात आणखी काहीच नको होतं. देवने दिलेल्या प्रत्येक गोष्टीने तो समृद्ध होता. फक्त एका जीवाभावाच्या साथीदाराची उणीव होती, जी आता तानियामुळे भरून निघाली होती. तिच्या सहवासात राहणं आणि तिच्या तोंडून स्वतःसाठी प्रेमाचे शब्द ऐकणं हेच त्याच्या आनंदाचे खरे कारण होते. तिच्या प्रेमळ आवाजात ऐकू आलेल्या हबी या एका शब्दाने त्याचा सगळा राग क्षणात नाहीसा झाला होता. देव तिच्या कानाजवळ हलकेच कुजबुजला, वायफी, तू दिवसेंदिवस खूपच रोमॅन्टिक आणि खोडकर होत चालली आहेस. त्याचे बोलणे ऐकताच तानियाने लाजत त्याच्या रुंद छातीवर हलकेच दातांनी चावा घेतला. तिचा चेहरा अजूनही त्याच्या छातीत लपलेला होता. तिचा तो खोडकर स्पर्श जाणवताच देवला समजलं की त्याची बायको पुन्हा तिच्या खट्याळ मूडमध्ये आली आहे. दोघांचे हे प्रेमळ क्षण पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. काहींच्या चेहऱ्यावर स्मित होतं तर काहींच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. मात्र तानियाचे आई वडील आपल्या मुलीला इतक्या आनंदात पाहून मनापासून सुखावले होते. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या मुलीचा आनंद हाच सर्वात मोठा आशीर्वाद होता. थोड्याच वेळाने देवने नजर वर केली. सर्वजण त्यांच्याकडे एकटक पाहत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याने तानियाला अलगद स्वतःपासून दूर केलं, पण तिचा हात मात्र घट्ट पकडून ठेवला. जणू तो तिथे उपस्थित प्रत्येकाला सांगत होता की आता तो एकटा नाही, त्याच्यासोबत त्याची जीवनसाथी ठामपणे उभी आहे. त्यानंतर त्याने सिंहानिया कुटुंबाकडे रोखून पाहिलं आणि कार्तिकला म्हणाला, इथलं काम संपलं की लगेच इथून निघ. कार्तिकने शांतपणे मान डोलावली. यानंतर देव सिंघानिया कुटुंबासमोर उभा राहिला आणि ठाम आवाजात म्हणाला, मी तुम्हा सर्वांना माझं कुटुंब मानत नाही. तुम्ही माझ्याशी जे काही केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही. मला स्वतःचं स्पष्टीकरण देण्याचीही गरज वाटत नाही, कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्तापेक्षा परक्यांवर जास्त विश्वास ठेवला. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझं कुटुंब आहात आणि मला भावनिक ब्लॅकमेल करून काहीही करून घेऊ शकता, तर तो तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. तुम्ही काहीही सांगितलं म्हणून मी ते मान्य करेन असं अजिबात नाही.
माझ्यासाठी माझं खरं कुटुंब फक्त एकच आहे, माझी धर्मपत्नी तानिया आणि माझं सासरचं घर. तुमच्याबद्दल मला आता काहीही वाटत नाही. तुमचं काहीही झालं तरी त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण तुमच्यामुळे मी जे दुःख आणि यातना सहन केल्या आहेत त्या मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि हो, मी सनया सूर्यवंशी. जर तू पुन्हा एखादी चाल खेळण्याचा किंवा तुझी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केलास तर तुला देवचं ते रूप पाहायला मिळेल जे आत्तापर्यंत कुणीच पाहिलेलं नाही. फक्त देवाकडे प्रार्थना कर की तुझा सामना त्या माफिया किंगशी कधीही होऊ नये. त्याच्याबद्दल तू ऐकलंच असेल की तो कितीही भयंकर आहे. देवचे हे रौद्र रूप पाहून सनया क्षणभर आतून हादरली. तिच्या अंगावर अक्षरशः काटा आला, पण पुढच्या क्षणी तिने तिच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव लपवले, कारण देवला तिच्या मनातली भीती दिसावी अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. सनया द्वेषपूर्ण नजरेने तानिया आणि देवकडे पाहत होती. तिने मनाशी ठरवलं की लवकरात लवकर ती तानियाकडून तिचा बदला घेईल. मात्र तिला हे माहीत नव्हतं की ती जणू धगधगत्या आगीसमोर उभी आहे. जर तिने त्यांना किंचितही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तीच आग तिला जाळून राख करेल. सनया पुढे पाऊल टाकणार इतक्यात कोणीतरी तिचा हात पकडून तिला आपल्या दिशेने ओढलं. तो दुसरा तिसरा कोणी नसून अरुण सिंघानिया होता. अरुण सिंघानियाला आधीपासूनच देवचा प्रचंड राग आला होता, पण देव किती निर्दयी आणि धोकादायक आहे हे पाहिल्यानंतर त्याने मनाशी ठरवलं की आता तो कोणतंही पाऊल अतिशय विचारपूर्वक उचलेल. कोणतीही योजना न करता तो पुढे जाणार नव्हता. जेव्हा त्याने देवला सनयाला धमकी देताना पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसू लागला, पण त्याच क्षणी त्याने सनयाला देवच्या दिशेने जाताना पाहिलं आणि त्याला भीती वाटली की ही मूर्ख मुलगी रागाच्या भरात काही अविचारी कृत्य करून बसेल. म्हणूनच त्याने लगेच सनयाचा हात पकडून तिला मागे ओढलं. अरुणचा इशारा समजताच सनया शांतपणे तिथेच उभी राहिली. तिला काहीच सुचत नव्हतं. देव आणि तानियाला एकत्र पाहणं तिच्यासाठी असह्य होतं. देव तानियाची काळजी घेत होता, तिच्याशी प्रेमाने बोलत होता, तिचं लाडाने सांत्वन करत होता. हे सगळं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर वारंवार येत होतं. देवचं तानियावरचं प्रेम आणि आपुलकी पाहून तिच्या मनातला राग आणखी भडकत होता. संतापाच्या भरात तिने तिच्या मुठी इतक्या घट्ट आवळल्या की तिची वाढलेली नखं तळहातात घुसली आणि त्यातून हलकंसं रक्त वाहू लागलं. पण रागाच्या भरात तिला स्वतःचंही भान राहिलं नव्हतं. मात्र तिथे एक व्यक्ती अशी होती जी हे सगळं पाहून मिश्किलपणे हसत होती. ती होती देवची बहीण देविका. देविकाला सनया आधीपासूनच अजिबात आवडत नव्हती. ती तिच्या मोठ्या भावावर देववर जीवापाड प्रेम करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब देवच्या विरोधात उभं राहिलं होतं तेव्हा देविकाला सनयाचा प्रचंड राग आला होता, पण त्यावेळी ती खूप लहान असल्यामुळे काहीच करू शकली नव्हती. यानंतर कृष आणि मोहितही घर सोडून गेल्यावर ती पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्याकडे कुणाचंही विशेष लक्ष नव्हतं आणि तिला पूर्वीसारखं प्रेमही मिळत नव्हतं. फक्त तिची आई सोनाली आणि तिची आजी तिच्यावर मनापासून प्रेम करत होत्या. पूर्वी तिचे भाऊ तिच्यावर जीव ओवाळून टाकायचे. देविका सनयाचा मनापासून तिरस्कार करत होती, कारण तिला चांगलंच माहिती होतं की तिचा भाऊ आज कुटुंबापासून दूर जाण्याला फक्त आणि फक्त सनयाच कारणीभूत होती. तरीही ती लपून छपून देवशी बोलत असे. कुटुंबातील कोणालाही तिच्या आणि देवच्या संपर्काबद्दल समजू नये अशी तिची इच्छा होती. देवने तिला सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. त्यामुळे देविकाच्या मनात सनयाबद्दलचा राग आणखी वाढला. देविकाने देवला शपथ घालून सांगितलं होतं
की त्याने कपूर कुटुंबापासून दूर जावं, स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करावं आणि यशस्वी झाल्यावरच पुन्हा परत यावं. तिने त्याला म्हटलं होतं, जा भाऊ, मी वचन देते, आईची मी खूप चांगली काळजी घेईन. अचानक देव आणि देविकाची नजरानजर झाली. देवने हलक्याशा पापण्या मिटून तिला शांत राहण्याचा इशारा केला. देवचा इशारा मिळताच देविका शांत झाली. तिकडे तानिया बऱ्याच वेळेपासून हे सगळं बारीकाने पाहत होती, पण योग्य वेळ येईपर्यंत काहीही न बोलण्याचा तिने निर्णय घेतला. तानियाने देवचा हात हातात घेतला आणि लाडाने म्हणाली, हबी, मला खूप भूक लागली आहे. तानियाचं बोलणं ऐकताच देव हसून म्हणाला, ठीक आहे, मी लगेच जेवण ऑर्डर करतो, मग आपण सगळे मिळून एकत्र जेवू. त्यानंतर तो रावत कुटुंबाकडे वळून म्हणाला, चला मॉम डॅड, आपण सगळे मिळून डिनर करूया. त्यानंतर तुम्ही माझ्यासोबत चला. जीविका आणि बाकीचं कुटुंबही तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंदी होईल. हे ऐकून अविनाश रावत आणि निमृतजी यांनाही खूप आनंद झाला. देवचा प्रेमळ आणि काळजी घेणारा स्वभाव पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. त्यानंतर सर्वजण देवसोबत त्याच्या खासगी रूममध्ये गेले. देवची आई, बहीण आणि आजी तिघीही मनापासून आनंदी होत्या. देवने आपल्या आयुष्याची जोडीदार म्हणून तानियाची निवड केली होती. यापेक्षा मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी दुसरी नव्हती. आजीने मनोमन ठरवलं होतं की काहीही झालं तरी तानियाला पुन्हा आपल्या घरात आणायचं आणि देव व तानिया या दोघांना सिंघान या कुटुंबात पुन्हा मानाने स्थान मिळवून द्यायचं. त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ती मागे हटणार नव्हती. याच विचारांनी तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं स्मित उमटलं. सोनालीजीही तानियाकडे पाहून आनंदी झाल्या, कारण तानिया इतकी गोड आणि निरागस होती की एकदा तिला पाहिल्यावर कोणाच्याही चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटायचं. दुसरीकडे देव तानियाला घेऊन रूममध्ये गेला. आत गेल्यावर तानियाने पाहिलं की वेटरने आधीचं जेवण टेबलावर मांडून ठेवलं होतं. ती आनंदाने धावत टेबलाजवळ गेली आणि पाहिलं तर तिच्या आवडीचे सगळे पदार्थ समोर होते. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तानियाचा आनंद पाहून निमृतजी हलकसं हसल्या. त्यानंतर सर्वजण एकामागून एक फ्रेश होऊन आले आणि मग एकत्र बसून जेवायला सुरुवात केली. देव स्वतःच्या हाताने तानियाला प्रेमाने घास भरवत होता. ते दृश्य पाहून निमृतजींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. देवने लगेच आपल्या दुसऱ्या हाताने त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि प्रेमाने विचारलं, आई, काय झालं? तुम्ही रडत का आहात? निमृतजी हसत म्हणाल्या, काही नाही रे बाळा, हे दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू आहेत. जेवण झाल्यावर सर्वजण कपूर मॅन्शनकडे निघाले. देव आणि तानिया एका गाडीत होते तर निमृतजी आणि अविनाशजी दुसऱ्या गाडीत. बसल्यानंतर देवने तानियाला अलगद आपल्या मांडीवर बसवलं आणि तिचा चेहरा आपल्या छातीशी टेकवत हसून म्हणाला, स्वीटहार्ट, आजकाल तू खूपच खोडकर झाली आहेस. हे ऐकताच तानियाने हलकसं त्याच्या छातीवर चुंबन घेतलं आणि हसत म्हणाली, हबी, एवढं तर चालतंच ना. इतकं बोलून तिने त्याच्याकडे पाहत खट्याळपणे एक डोळा मारला आणि म्हणाली, जान, एवढं तर बनतंच ना. तानियाच्या तोंडून जान हा शब्द ऐकताच देवच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं. त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट घेतलं आणि प्रेमाने म्हणाला, स्वीटहार्ट, अशीच कायम हसत राहा. आयुष्यात काहीही झालं तरी कधी हार मानू नकोस, कारण मी नेहमी तुझ्यासोबत असेन. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. दुसरीकडे दाट जंगलाच्या मध्यभागी
असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये 2 जण सोफ्यावर बसून आपापसात जोरदार वाद घालत होते. त्यांच्या समोर बसलेला एक तरुण मात्र रागाने त्यांच्याकडे एकटक पाहत होता. दोघेही काही केल्यास शांत होत नसल्याचं पाहून तो मोठ्याने ओरडला, "बस करा तुम्ही दोघं. आता जर थांबलात नाहीत तर माझ्यापासून तुम्हा दोघांना कोणीही वाचवू शकणार नाही." त्याचा आवाज कानावर पडताच ते दोघेही घाबरून हसू लागले. "अरे कृष, आम्ही तर फक्त मजा करत होतो. तू तर खरंच रागवलास." हे तिघे दुसरे कोणी नसून कृष, मोहित आणि अनया होते. मोहित आणि अनयाने कृषला त्यांच्या नात्याबद्दल आधीच सांगितलं होतं. ते दोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करत असल्याचं ऐकून कृष खूप आनंदी झाला होता, कारण ते दोघेही त्याचे जीवापाड प्रिय होते. तर मित्रांनो, इथून पुढची स्टोरी आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.